पाव इंच. तर हा 0, 1, 2 इथपासून इथपर्यंत हे झालं पाव इंच. म्हणजे किती रेषा झाल्या? 1 आणि 2. हे पाव इंच असतं ना, ते 1 इंचचा चौथा भाग असतो. ते कसं सांगतो? समजा हे 1 इंच आहे, तर याच्यामधलं हे बघा, हे पाव इंच, हे आहे ते पाव इंच आहे. हे झालं पाव इंच. नमस्कार, माझं नाव अमोल. चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मेजर टेप समजून घेणार आहोत. तर हा टेप आहे, त्याला इंची टेप म्हणतात. ही पांढरी बाजू जी दिसते तुम्हाला, हे इंचेस आहेत, आणि ही जी येलो कलरची, पिवळ्या कलरची जी बाजू आहे त्याच्यामध्ये सेंटीमीटर आहे. कपड्यावर मार्किंग करताना किंवा मेजरमेंट टाकताना किंवा कस्टमरचे माप घेताना आपण या पांढऱ्या बाजूने म्हणजे इंची टेपच्या पांढऱ्या बाजूने म्हणजे इंचेस जिथं आहे त्याचा वापर करणार आहोत. काही लोक सेंटीमीटर्समध्ये पण बघतात, पण आपण इंचेसमध्ये बघणार आहोत. तर बाबा, या टेपमध्ये किती इंच असतात? या टेपमध्ये असतात 57 इंच. आता आपण टेप समजून घेतच आहोत, तर त्याच्याबरोबर आपण मीटर काय असतं हे पण समजून घेऊ. ॲक्च्युली मीटर काय असतं हे आपण ज्यावेळेस शर्टची कटिंग करू किंवा पॅन्टची कटिंग करू त्यावेळेस आपण मीटर वगैरे समजून घेऊयाच. पण इथं आता घेतल्यास सर आपण बघूया. तर हा टोटल टेप आहे 57 इंचाचा. तर याच्यामध्ये असे 1, 2, 3, 4 असे इंचेस असतात. तर 39 इंचावर 1 मीटर होतं. 39 इंचावर 1 मीटर होतं. तर आता ह्यातलं इंचेस समजून घेऊया आपण. हे इंचेस, तर याच्यासाठी आपल्याला नोटबुकवर जावं लागेल. तर हा आपला टेप आहे. तर याच्यामध्ये आपण इंचेस समजून घेणार आहोत. पाव इंचेस काय असते हे समजून घेणार आहोत. अर्धा इंच काय असते हे समजून घेणार आहोत. आणि पाऊण इंच काय असते हे समजून घेणार आहोत. तर मी इथं लिहितो की आपल्याला काय काय समजून घ्यायचं आहे. इंच समजून घ्यायचं आहे. नंतर 2 नंबरला पाव इंच समजून घ्यायचं आहे. 3 नंबरला अर्धा इंच समजून घ्यायचं आहे. आणि 4 नंबरला पाऊण इंच समजून घ्यायचं. एक माहिती सांगतो, इंचसाठी ना हे सिम्बॉल वापरतात. हे बघा, असे 2 असे. ठीक आहे. तर चला आता आपण समजून घेऊया. तसेच आपण 1.5 इंच सुद्धा करू शकतो. इथं 1.5 इंच. 1.5 इंच एकदम सोपं होईल. 1 इंच समजून घेतल्यामध्ये त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड केले की 1.5 इंच झालं. तर ठीक आहे. तर चला आता आपण इथं पाहूया. ही लाईन ते ही लाईन 1 इंच आहे, आणि हे इथपासून ते इथपासून पण 1 इंचच आहे. पण आपण समजून घेताना या लाईनपासून या लाईनपर्यंत 1 इंच समजून घेऊया. तर हे 1 इंचची जी मार्किंग आहे ती मी इथं मार्क करतो, म्हणजे आपल्याला सोपं जाईल. तर 1 इंचामध्ये 8 रेषा असतात. आपण इथं मार्क करूया. आपण मार्क करून घेतलेला आहे. आता इथून, आता बघा, इथं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 लाईन आहे. इथं आपण याला 0 कन्सिडर करणार. आता बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 इथपासून ते इथपर्यंत हे 1 इंच आहे. म्हणजे 1 इंचामध्ये किती लाईन असतात? तर 1 इंचामध्ये 8 रेषा असतात. ठीक आहे. तर हे झालं 1 इंच. तर इथपासून इथपर्यंत झालं 1 इंच. नंतर इथून 1 इंच, इथून इथपर्यंत परत या 16 होते. म्हणजे हे 1 इंच झालं, आणि हे 1 इंच, हे 2 इंच झालं. तर आता आपण पाव इंच काय असतं ते बघूया. तर आपण बी बघूया. इथं आपण पाव इंचची कन्सेप्ट समजून घेऊया. हा आपला झाला 0. आता इथून 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 हे झालं आहे 1 इंचचा पूर्ण मेजरमेंट झाला. आता याच्यामध्ये आपल्याला पाव इंच समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, पाव इंच. तर हा 0, 1, 2 इथपासून इथपर्यंत हे झालं पाव इंच. म्हणजे किती रेषा झाल्या? 1 आणि 2. म्हणजे या 1 इंचामधल्या या 2 रेषा म्हणजे पाव इंच झालं. अजून सोप्या पद्धतीने जर आपल्याला समजून घ्यायचं असलं ना, तुम्हाला मी सांगतो. 1 मिनिट. चला, हे पाव इंच असतं ना, ते 1 इंचचा चौथा भाग असतो. ते कसं सांगतो? समजा हे 1 इंच आहे, तर याच्यामधलं हे बघा, हे पाव इंच, हे आहे ते पाव इंच आहे.
हे झालं पाव इंच. आता 1 इंचचा चौथा भाग म्हणजे कसं, तर इथून 1 इंच, इथून 1 इंचमध्ये 8 रेषा होत्या बरोबर. तर आता आपण 8 डिवायडेड 4 करू, सॉरी 8 डिवायडेड 4, 4 दोन्ही 8 म्हणून ह्या 2 रेषा, म्हणजे हे झालं पाव इंच. ठीक आहे. पाऊण आणि पाव इंचमध्ये फरक आहे. पाव इंच बोलतो मी असं. मग पाव इंचमध्ये किती रेषा असतात, पाव इंच म्हणजे किती, 2 रेषा. हे कशामुळे सांगतो, ज्यावेळेस आपण कटिंग करताना ना सारखा तो उल्लेख होणार, पाव इंच ठेवा, अर्धा इंच ठेवा, पाऊण इंच ठेवा, 1 इंच ठेवा, 1.5 इंच ठेवा, 1.25 इंच ठेवा. त्याच्यामुळे हे आपल्याला समजणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे. आता आपण काय करू, अर्धा इंच समजून घेऊ. आता मी 1 इंचच्या 8 रेषा मार्किंग केलेली आहे. आता अर्धा इंच समजून घेऊ. अर्धा इंचमध्ये पण सेम आहे, काही भलतंच काही असं नाही आहे. त्याच्यामध्ये बघा, इथून 1 2 3 4 हा जो आहे ना, हा 4 रेषा इथंपासून इथपर्यंत झालं अर्धा इंच. म्हणजे अर्धा इंचामध्ये किती रेषा आल्या, 4 रेषा आल्या. तसं जर इथं समजून घ्यायचं झालं, तर सर्कल ड्रॉ केला आपण, तर सेम तसंच हा पाव इंच आणि प्लस हा पाव इंच, हे झाले 4 रेषा. हे झालं अर्धा, हे 1 इंचाचं वर्तुळ आणि त्याच्यातून हे पाव अर्धा, म्हणजे 4 रेषा म्हणजे अर्धा इंच झाला. तर अर्धा इंचामध्ये किती रेषा येतात, 4 रेषा येतात. ठीक आहे. आता आपण काय करूया, पाऊण इंच समजून घेऊया. पाऊण इंचासाठी मी काय करतो, इथंच करतो, इथं लाईन आहे, ॲक्च्युली बॅक साईडला असा कोरा पेपर असेल. ठीक आहे, मी इथंच करतो म्हणजे समजायला येईल. आता हे झालं 0 मार्क. ठीक आहे. तर आपल्याला पाऊण इंच करायचं आहे. तर पाऊण इंच कसं करायचं, आता बघा, इथून 1 2 3 4 5 6, इथून इथपर्यंत 6 लाईन म्हणजे झालं पाऊण इंच. 6 लाईन म्हणजे झालं, 6 रेषा म्हणजे झालं पाऊण इंच. इथपासून 1 2 3 4 5 6, टेप लावताना कधी बी इथपासून लावायचा, इथपासून नाही असा. आता समजा या रेषेपासून मला 1 इंच मार्क करायचं, तर इथपासून हे 1 इंच मार्क झालं. पण लाईन येतात 1 2 3 4 5 6 7 8 असं 1 इंच. इथपासून आपण कन्सिडर करतोय म्हणजे काय, इथपासून नाही लावायचं, इथून नाही लावायचं, इथूनच लावायची कधी पण मेजरमेंट घेताना. ठीक आहे. तर इथून या 6 रेषा म्हणजे पाऊण इंच. तर सर्कलच्या माध्यमातून समजायचं झालं तर 1 इंचाचं आपण सर्कल करून घेऊया. आता बघा, हे 1 इंचापैकी हे बघा, हे 6 रेषा म्हणजे हे झालं पाऊण इंच. म्हणजे हा पूर्ण जो सरळ कलर केलेला आहे ना भाग, हा पाऊण इंच झाला. त्याच्यामध्ये 6 रेषा आहेत. अशा पद्धतीने हे मेजरमेंट असतात 1 इंचाचं. असं बायफर्फिकेशन झालेलं आहे. तर आता आपल्याला 1.5 इंच जर समजून घ्यायचं असलं तर कसं होईल, हे बघा, इथंपासून ते इथपर्यंत 1 इंच आहे. 1.5 इंच म्हणजे 1 2 3 4, हे बघा, हे 1.5 इंच झालं. इथपासून ते ॲक्च्युअल मेजरमेंट इथपासून हे 1.5 इंच झालं असं. आता हे सगळे मेजरमेंट जर आपल्याला एकाच मेजरमेंटवर जर समजून घ्यायचे असतील तर ते पण आपल्याला करता येईल. आपण काय करू, इथंच कुठंतरी हो, याच्यावरच करूया, ह्या आकृतीवर करूया. सगळे मेजरमेंट हे आपण पाव इंच झालं, अर्धा इंच झालं, 6 इंच झालं आणि 1.5 इंच झालं. ठीक आहे. हे सगळे आपण या मेजरमेंटवर करून घेऊया. हा 1 इंचाचा होता ना, हे बघा, इथून इथपर्यंत किती झालं, पाव इंच झालं. ठीक आहे, पाव इंच झालं. इथून इथपर्यंत 4 रेषा, हे किती झालं, अर्धा इंच झालं. ठीक आहे. आणि इथून इथपर्यंत 6 रेषा, हे 1 2 3 4 5 6 रेषा, हे झालं पाऊण इंच. आणि नंतर इथपर्यंत जर रेषा आली तर हे झालं, इथपर्यंत झालं हे 1 इंच. अशा पद्धतीने हे 1 इंच असतं. आणि तसंच इथून इथपर्यंत जर गेलं तर हे 1.5 इंच. आणि अजून आणखी पुढे गेलं तर इथपर्यंत आलं तर हे सगळं मेजरमेंट इथपासून ते इथपर्यंत 2 इंच. तर अशा पद्धतीने आपला मेजर टेप काम करत असतो. तर हे सिलाई करताना किंवा इव्हन कटिंग करताना सुद्धा आपल्याला हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर आशा करतो की मला वाटतं हे तुम्हाला समजलं असेल. भलतंच काही नाही आहे, पण छोट्या गोष्टी असतात त्या पण खूप मॅटर करतात ज्यावेळेस तुम्ही काम करत असताना. एखाद्या वेळेस पाऊण इंचमध्ये पण खूप गोंधळ होतो. अशा पद्धतीने आपण इंचेसचा मेजर टेप कसा यूज करायचा हे आपण बघितलेलं आहे. अशा पद्धतीने आपण इंची टेपच्या संदर्भातल्या काही गोष्टी समजून घेतलेल्या आहेत. इंच काय असतं, पाऊण इंच काय असतं, अर्धा इंच काय असतं. जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तसेच आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर आपल्याला आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. इथं अजून एक गोष्ट मी सांगितली इच्छितो
इथं अजून एक गोष्ट मला सांगायची आहे की आपण याच व्हिडिओमध्ये शिलाई कशी मारायची आणि धागा कसं ओवायचा, बॉबिन केस काय असते सगळं समजून घेणार होतो, पण व्हिडिओ थोडासा मोठा होत आहे म्हणून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करूया. तर आजच्या पुरते एवढंच. नमस्कार.